आणि आता बातमी इराणचा मित्र समजल्या जाणाऱ्या उत्तर कोरियातून। उत्तर कोरियाचा हुकुमशाह त्याच्या देशात एक वेगळीच तयारी करतोय। त्याला वेध लागलेत ते त्याचा उत्तराधिकारी घडवण्याचे आणि त्याचा उत्तराधिकारी आहे त्याची 13 वर्षीय मुलगी किम जू ऐ। यादी ऐ तिच्या वडिलांचे परदेश दौरे, महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम आणि पक्षाच्या विविध सभांना उपस्थिती लावताना दिसलीये। आता तर ती लष्करी प्रशिक्षण घेतानाही दिसू लागलीये। एका शूटिंग रेंजवर ती वडिलांचं फायरिंग करताना दिसली। पाहूया युद्ध काळात उत्तर कोरियामध्ये नेमकं काय घडतंय ते। आधी सार्वजनिक सभांना उपस्थिती, आता फायरिंगचं प्रशिक्षण। उत्तर कोरियाची नवी हुकुमशहा। उत्तर कोरियाचा 63 हुकुमशहा किम जोंग उन सध्या आपल्या मुलीला चांगलंच प्रशिक्षण देताना दिसतोय। याचे संकेत खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून मिळू लागलेत। गुरुवारी तर उत्तर कोरियाने एक फोटो जारी केला। यात किम जोंग उन आपली 13 वर्षीय मुलगी किम जू ऐ सह एका शूटिंग रेंजवर दिसला। तिथे तो आणि जू ऐ एकसारख्या जॅकेटमध्ये दिसले। दोघंही रायफल चालवताना दिसले। उत्तर कोरियात पुढचा उत्तराधिकारी ठरवताना काही संकेत महत्त्वाचे ठरतात। सार्वजनिक सभांना उपस्थिती, सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या सभांना हजेरी, महत्त्वाच्या परदेश दौऱ्यांमध्ये उपस्थिती, पक्षाच्या बैठकांमध्ये सहभाग, सर्वोच्च नेत्याप्रमाणे पेहराव। आणि या फोटोंमध्ये पाहिलं तर जू ऐनं आपल्या वडिलांप्रमाणे जॅकेट परिधान केलंय। सर्वोच्च नेत्याप्रमाणे जॅकेट घालणं म्हणजे जू ऐ हिला पुढचा सर्वोच्च नेता बनवण्याच्या दृष्टीनंच किम जोंग उन प्रशिक्षण देतोय हे आणखी स्पष्ट होऊ लागलंय। या फोटोंमध्ये शूटिंग गॅलरीची पाहणी करताना दोघं दिसले। उत्तर कोरियाच्या एका शस्त्रांच्या कारखान्यातच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कारखान्यात अनेक नवी पिस्तुलं तसंच हलक्या वजनाची पोर्टेबल शस्त्र बनवली जातात। या कार्यक्रमाबाबतची अधिकृत माहिती उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीनं दिली। या वृत्तानुसार बाप लेकीनं कारखान्यातील नव्या पिस्तुलांसह रायफलची पाहणी केली, त्यांचं परीक्षण केलं आणि काही पिस्तुलांवर हातही साफ केला। एकूणच किम जू ऐचं एका लष्करी नेत्याच्या दृष्टीनंही प्रशिक्षण सुरू असल्याचं दिसतंय। गेल्या काही महिन्यांमध्ये किम जो ऐची सार्वजनिक उपस्थिती वाढली आहे। गेल्या वर्षी किम जो ऐ आपल्या वडिलांसह बीजिंग दौऱ्यावर गेली होती, तेव्हा ती किम जोंग उन यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर उभी होती। सप्टेंबरमध्ये बीजिंग दौऱ्यादरम्यान किम जोंग उन यांच्याबरोबर ती दिसली। तिचा हा पहिला परदेश दौरा होता। त्यावेळी तिचं स्वागत किम जोंग उन यांच्याप्रमाणे झालं होतं अशीही माहिती मिळतेय। किम जो ऐच्या या चीन भेटीमुळे किम आपल्या मुलीला भविष्यातील वारसदार म्हणून तयार करत आहेत का असा प्रश्न तेव्हा निर्माण झाला होता। बीजिंग रेल्वे स्टेशनवर किम जू ऐ तिच्या वडिलांसह उभी होती। याचाच अर्थ तिला परदेशातही उत्तर कोरियाचे नंबर 2चा नेता मानलं जात आहे। तिथूनच ती उन यांची उत्तराधिकारी होणार या चर्चांना अधिक बळ मिळू लागलं। तर 2022 पासून किम जू ऐ तिच्या वडिलांसह सातत्यानं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागली आहे। उत्तर कोरियामध्ये किम यांच्याच कुटुंबाची 1948 पासून सत्ता आहे। जर किम जू ऐ उत्तर कोरियाची शासक झाली तर त्यांच्या कुटुंबातून ती देशाची चौथी नेता ठरेल। 1948 मध्ये किम इल सुंग हे उत्तर कोरियाचे पहिले सर्वोच्च नेते होते। त्यांनीच उत्तर कोरियातील त्यांच्या कुटुंबाच्या सत्तेची स्थापना केली। 1994 ते 2011 मध्ये त्यांचे पुत्र किम जोंग इल यांनी सत्ता सांभाळली। त्यांच्या पत्नीचं नाव होतं को योंग हुई। तर 2012 पासून किम जोंग उन हे हुकुमशहा आहेत। त्यांची बहीण किम यो जोंग या प्रमुख राजकीय सल्लागार आणि डिफॅक्टो सेकंड इन कमांड मानल्या जातात। तर भावाचं नाव आहे किम जोंग चोल। 2022 मध्ये किम जोंग यांची मुलगी पहिल्यांदा समोर आली होती। तिच्या वडिलांसोबत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण पाहण्यासाठी ती आली होती। 2023 मध्ये ती अनेक लष्करी कार्यक्रमांमध्ये दिसली होती। किम जो घरीच अभ्यास करते। तिला घोडेस्वारी, पोहणं आणि स्कीइंगची आवड आहे असं कळतंय। तर अलीकडेच तिनं वडिलांसह क्रूज मिसाईल प्रक्षेपणाची चाचणीही पाहिली। त्यात ती वडिलांसह एका कंट्रोल रूममध्ये बसून समुद्रातील जहाजावरून झालेलं मिसाईल प्रक्षेपण पाहत होती। एकूणच 2022 पासूनच किम जोंग उन यांना आपल्या मुलीचं सर्वोच्च नेत्याच्या दृष्टीनं अगदी पद्धतशीर प्रशिक्षण सुरू केलंय। त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तर कोरियाची सूत्र एका लेडी हुकुमशहाकडे जाऊ शकतात। मात्र ही हुकुमशहा नक्की कशी असेल हे तर आगामी काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।